लोकसभेसाठी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील भाजपचे 195 उमेदवार जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सोडवणार। 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगावचा दौरा। डोंबिवलीच्या कोळेगाव इथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित राहणार। मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती। मराठा आंदोलनासंदर्भात पुढच्या वाटचालीसंदर्भात करणार बांधवांची चर्चा। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची शक्यता। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। आतापर्यंत झालेल्या 5ही बैठका निष्फळ। सोमवारी पुन्हा एकदा बैठक। संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन आणि या निमित्तानं शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरती तर हार्बरवरती मानखुर ते नेरूळ या दरम्यान मेगा ब्लॉक। सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी एकमेकांची भेट टाळली। व्यासपीठावरती समोरासमोर येऊनही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं। बारामती माझ्यासाठी देशामध्ये 1 नंबर। खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। नमो रोजगार मेळाव्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार आणि आमची आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती चर्चा झाली। सुप्रिया सुळेंची माहिती। फक्त रोजगार मेळावे घेतले जातात पण नोकऱ्या दिल्या जात नाहीत। हे बेरोजगार झालेल्या सरकारचे बेरोजगार मेळावे आहेत। जितेंद्र आव्हाडांची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तरुणांसंदर्भात सकारात्मक भूमिका। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करण्याची बाळासाहेबांची भूमिका होती। नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। राज्यात 17,000 जागांवरती पोलीस भरती। देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 10% मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार असल्याची माहिती। पोलीस भरतीमध्ये 8,000 मुलांना सरकारनं वेटिंग भरती ठेवलं। नवीन भरती करणार असाल तर आम्हाला भरती करा। विद्यार्थ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी। या प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली। सुळेंची माहिती। आगामी निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडणार। कोणताही पक्षपात होणार नाही। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली। लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसह आंबेडकरांची बैठक होणार। खासदार संजय राऊतांची माहिती। आमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत। पंतप्रधान मोदींनी नाशिकमधून नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून नाही तर नाशिकमधून लढावं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान। तर शिंदे गटात गेलेले 90% खासदार संपर्कात पण आम्ही त्यांना घेणार नाही। राऊतांचं विधान। जौनपूरसाठी नावाची घोषणा होताच कृपाशंकर सिंग भाऊक। पंतप्रधान मोदींनी माझ्यावरती विश्वास ठेवला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंग यांची भावना। मातोश्रीपासून काही मीटरच्या अंतरावरती शिंदे गटाचे बॅनर। आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाची बॅनरबाजी। विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी बॅनर लावल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना भेट। दक्षिण मुंबईमधून नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। गुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत सर्व पोलीस बांधवांना हक्काची घरं मिळवून देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा। आगामी निवडणूक शिंदे आणि अजित पवार यांची त्यांच्या चिन्हावरती लढवलेली अखेरची निवडणूक असेल। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। श्रीरंग बारणेंना भाजपनं उमेदवारी देऊ नये। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील शेळके यांचा विरोध कायम। आघाडीचा धर्म आम्ही पाळणार। मात्र सोलापूर लोकसभा लढवण्याची आमची देखील तयारी। शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही काम करणार। सोलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका।
अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेची, त्यामुळे मीच निवडणूक लढवणार, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा दावा. वर्धामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार जाहीर. वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणामध्ये सक्रिय. सुलभा गायकवाड यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदार असलेल्या पोवार समाजाच्या निर्वाणीचा इशारा. भंडारा गोंदिया पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी लढतोय, अजय महाराज बारसकर यांची प्रतिक्रिया. तर नेतृत्वाकडून जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. बारसकर यांचं नाव न घेता जरांगेंवरती आरोप. मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण हे 50%च्या आत समाविष्ट करून ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी हायकोर्टात कॅव्हेट दाखल. गंगाधर काळकुटेंकडून कॅव्हेट दाखल. 8 तारखेला सुनावणी. मराठा समाजाच्या महिलांनी घेतली अतुल सावे यांची भेट. जरांगेंच्या भेटीसाठी भाजपच्या महिला गेल्यानंतर मराठा समाजाच्या महिलांची सावेंना भेट. आम्ही काही न करता आमच्या मागे एसआयटी लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकार विरोधात 302 चे खटले दाखल करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. बीडमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक घरातून 2 उमेदवारी अर्ज भरणार. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजात सरकारला घेरणार असल्याचा ठराव. बीडमध्ये मनोज जरांगेंचे बॅनर पोलिसांनी हटवल्यानंतर आता मराठा बांधव आक्रमक. कोणतीही पूर्वसूचना न देता बॅनर प्रशासनाकडून हटवण्यात येत असल्याचा मराठा बांधवांकडून आरोप. तातडीनं बेस्ट पास दरवाढ मागे घ्या. बेस्ट प्रवास 87% महागणं अयोग्य. बेस्ट पास दरवाढीवरती आदित्य ठाकरेंची टीका. राज्य सरकारनं दूध दरावरती 5 रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र दूध उत्पादकांच्या खात्यावरती अजून अनुदान जमा केलेलं नाही. या प्रकरणामध्ये सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली. सुप्रिया सुळेंची टीका. राज्यामध्ये आज पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार. लहान बालकांना नागरिकांनी पोलिओची लस द्यावी. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 121 मंडळ कृषी अधिकाऱ्यांना 7 महिन्यांच्या विक्रमी वेळेमध्ये नियुक्ती प्रदान. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावरती खड्डा. लोहगाव पुलावरील खड्ड्यामुळे कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह. दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. 1.5 वर्षामध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाचं पितळ उघडं पडलं. समृद्धी महामार्गाला शिंदे फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचं भगदाड. नाना पटोलेंची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून सरकारनं घाईघाईनं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं, पण या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. लातूरमध्ये स्टॅच्यू ऑफ नॉलेज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 फुटी पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथे पुतळ्यासाठीच्या नियोजित जागेचं भिक्खू संघाच्या हस्ते भूमिपूजन. पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन. अनेक अडचणी आल्या, मात्र आपण त्या दूर केल्या आणि भूमिपूजन पार पडलं, ही आनंदाची बाब. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. लहुजी साळवे यांनी क्रांतिकारकांना शास्त्रांचं प्रशिक्षण देणारी शाळा त्यांनी काढली. लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकाच्या भूमिपूजनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. लहुजी साळवे यांचं स्मारक मंजूर करण्यात तिन्ही नेत्यांचा हात. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. तर समाजाच्या हितासाठी सरकारचं काम. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण रात्री 10 वाजता आलं. फक्त एक शंभू भक्त म्हणून या कार्यक्रमाला गेलो. कोल्हेंची प्रतिक्रिया. वाशिम शहरामध्ये 4 मार्चला शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकर उपस्थित राहणार. मुंबई पालिकेच्या मालकीच्या रस्त्यावरती
कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कामाचा शुभारंभ। तर कपिल पाटील फक्त श्रेय लाटण्याचं काम करतात, शरद पवार गटाचे पदाधिकारी सुरेश म्हात्रे यांचा आरोप। मार्चच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये राज्यभरामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या 5 सभा होणार। महाराष्ट्रामध्ये साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले आणि सांगलीमध्ये सभा होणार। मुंबईमध्ये 5 मार्चला एमआयएमची बैठक होणार। बैठकीमध्ये एमआयएम कुठून लोकसभा निवडणूक लढणार आणि खासदार इम्तियाज जलील हे कुठून लोकसभा लढणार हे ठरणार असल्याची माहिती। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार। यावेळी कीर्तनकारांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचं फेटा घालून सरकार सन्मान करणार। मुख्यमंत्र्यांचं फेटा घालून सत्कार सन्मान करण्यात येणार। निवडणुका समोर ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। 16 मार्चला राहुल गांधींची ठाण्यामध्ये सभा। भारत न्याय यात्रा ठाणे मुलुंड मार्गे चैत्यभूमीला भेट देणार। ठाण्यामध्ये काँग्रेसकडून पूर्वतयारी करण्यासाठी बैठकीचं आयोजन। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना बॉम्ब उडवून देण्याचा नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये धमकीचा फोन। या प्रकरणामध्ये धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे विभागाचे समन्स। शिवसेना पक्ष फंडाच्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणामध्ये समन्स। मंगळवारी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 43 किलो एमडी ड्रग्ज जप्त। शुक्रवारपासून आतापर्यंत सुमारे 45 कोटी रुपयांचे एकूण ड्रग्ज जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणामध्ये निगडी पोलीस ठाण्यातील पीएसआय वरती गुन्हा दाखल। या गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आल्यानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ। पुण्यामध्ये पुन्हा सापडला ड्रग्जचा साठा। विश्रांतवाडी परिसरातून 340 किलोचं ड्रग्ज जप्त। ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।